प्रधान पुत्र दस सहस्र रागे दाढी दस शिर महावीर रणयुधे. आता या ठिकाणी असताना जंबूमाळी मारला गेला. रावणाला बातमी त्या ठिकाणी समजली. रावणानं विचार केला कुणाला पाठवावं. रावणाला काय कमी संतती होती गो. 80,000 बायका, 1,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू. विलक्षणला उभा राहिला असता वार्डात तर कधीच रावण पडला नसता. का नाही तुम्हाला. इतकी संतती होती. प्रधान पुत्र होते 80,000 आणि असणारे प्रधान पुत्र जे आहेत आणि रावणानं हनुमंताकडे युद्धासाठी पाठवले. बोला प्रयुक्ती पुढे वाजंत्री वाजती मागे जाता शंक करीती पुत्र संतती निवास. प्रधान पुत्र त्या ठिकाणी निघाले. जात असताना आयटीत निघाले. ती काय आता मला सांगा आपण लग्नाला जाताना काय साधं जातो इस्तरी फिस्तरी कडक करून जातो का नाही. तिथं खाय मिळू नाही तर नका का मिळाला. मग असणारे प्रधान पुत्र पुढे वाजंत्री वाजू लागलेले आहेत. पताका त्या ठिकाणी झळकू लागल्या आणि पाठीमाग शिमग्याचा महिना सुरू झाला. प्रधान पुत्र गज भारी येता दे कुणी गजरी हनुमान गरजे बुबुकारी उच्चांबरी तळपतो. हनुमंत रायानं त्या ठिकाणी पाहिलं गेलं. प्रधान पुत्र समोरून युद्धासाठी आलेले आहेत. पताका फडकू लागलेले आहेत. कालवा सुरू झालेला आहे. इकडे हनुमंतरायानं पाहिलं गेलं आणि पाहिल्यानंतर काय केलं. माणसं थोडीच असू द्या पण चतुर चांगली असावा हे का नाही. लय माणसाची बी गरज नाही आपल्याला. हनुमंतरायानं काय केलं. एकच बुबुकार ठोकला. तसा आपण एक बार ठोकायचा. सावंगाने त्या लोकांना वाटलं पाहिजे ब्रह्मपत्र शियाल गावात एक बारच म्हणा प्रभू रामचंद्र भगवान की बस. उच्च कळवळ समस्त हनुमान करी पर्वत घातो गायनी मेळा समस्त झाला प्राण. हनुमंतरायाला शेपटीला आज्ञा दिली. म्हणजे बघ आता तुझंच काम आहे. मोठा लट पर्वत त्या ठिकाणी बांधला गेला आणि बांधल्यानंतर आलेले प्रधान पुत्र होते जाग्यावर चक्काचूर केले. प्रधान पुत्र केला घात ऐकोनी दाखे लंका आतुरवाडी हनुमंत आता या ठिकाणी प्रधान पुत्र मेलेली बातमी रावणाला त्या ठिकाणी समजली गेली आणि समजल्यानंतर रावण म्हणू लागला हनुमंत कसा आहे आतुरबळी ताकद आहे ती काय कुणाला ऐकत नाही. अशा प्रकारचा विचार आणि रावण त्या ठिकाणी करू लागला. रावण पडला चिंता रणी नाटुपे मारुती वीर मारवणी भद्र जाती लाविली ख्याती राक्षस. आता या ठिकाणी असणारा रावण चिंता करू लागलेला आहे. चिंता आणि चित्ता दोन असतात हे का नाही. चित्ता काय करते मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता जिवंत माणसाला जाळते हे का नाही. ही दोन चिंता असतात. तशी चिंता करू लागला. आमच्या इकडे मेलेली जाळते तुमच्या इकडचं माहित नाही आम्हाला एवढं. मग अशा प्रकारची चिंता करू लागला. एवढे प्रधान मेले एवढं सैन्य मेलं आणि एकटा हनुमंत म्हणले आतुरबळे असा विचार आणि रावण करू लागला. पाच सेनानी निधडे कपिशी मारवया रोकडे झाडी वेगाडे. आता रावणानं काय केलं त्या ठिकाणी 5 प्रधान त्या ठिकाणी अतिशय ताकदवान होते. बलाढ्य अशा प्रकारचे 5 प्रधान आणि हनुमंताला मारण्यासाठी 34 एक राहोनी आकाशी मारवया हनुमंतासी विकट विन्यासी. आता त्या ठिकाणी 5 प्रधान त्या ठिकाणी पाठवले गेले. 4 दिशेला झाले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि एक वर झाला. हनुमंताला मध्ये घेतले आणि काय झालं बोला. कपिपूच्या महाबळी त्याचे क्षेत्र करोडी होळी 5 जणाते आकडी उच्च स्मेरी कवळोला. हनुमंताला शेपटीला आज्ञा केली. शेपटीला सांगितलं गेलं बघ म्हणले. आता ताबडतोब शेपटी सुटली आणि असणारी शस्त्र तर त्या ठिकाणी आवडली पण 5 जणांची एकच मुळे हनुमंतरायानं बांधली. देवी विरोधी पंच प्राण देवी कपिपूचे 5 जण आपण राखिले. आता हनुमंतरायानं शेपटी सोडली. 5 त्या ठिकाणी प्रधान आहेत
ते प्रधान त्या ठिकाणी कसे आवडले. एखादा योगी असावा, संन्यासी असावा आणि त्यांना असणारे जे पंचप्राण आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान आणि पाचवा तो समान, अशा प्रकारचे 5 प्राण त्यानं आकलन करावं. अशा प्रकारची 5 जणांची मोळी हनुमंतरायानं बांधली. विवेक वैराग्य संपन्न पंचविषया करती दमन देवी कपी पुढचे 5 जण निर्मत्सर. आता जी ज्ञानी माणसं असतात, जे साधू संत असतात, हे पंचविषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषयाचं जसं दमन करतात, त्याला जशी आकलण्याची ताकद त्या साधू संतांमध्ये असते, तसे हे 5 जण आमच्या हनुमंतरायानं शेपटीमध्ये त्या ठिकाणी आवडले. पंचभूताची निवृत्ती सुखे पावे परमार्थी वाह. 5वी मारोनी पर्वत घाती सुखे आता या ठिकाणी पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचमहाभूताची निवृत्ती करावी. तसं ही 5 जण प्रधान आहेत. ही 5ही प्रधान हनुमंतरायाला एका झपक्यात त्या ठिकाणी मारले म्हणले. एकाच गाई कपी आपला हा. घेतला 5 जाईचा प्राण ऐकली तस गेला रावणा प्रधान कापती. एका झटक्यामध्ये हनुमंतरायानं 5च्या 5 खलास केले. ही बातमी रावणानं त्या ठिकाणी ऐकली. ऐकल्यानंतर रावण दचकलं. आता आपलं काय खरं नाही असा विचार आणि रावण करू लागला. वर कोपाला दुर्धर रणी मारवयाचा वानर सोये धाविला कया कुमार रणचतुर दिव्य मारे. आता रावणानं मनामध्ये विचार केला, रणभूमीच्या ठिकाणी असणारा वानर कसं आहे, आतुर बळे, ती काय कुणाला ऐकत नाही. कुणाला पाठव, पहिली पाठवली महागारी आली नाही. मग असणाऱ्या रावणानं विचार केला, आपला जो मुलगा आहे अखया नावाचा, आणि या अखयाला पाठवावं असा विचार रावण करू लागला. अखया जाणी रणा कलारती शस्त्रास्त्रे आतर्क्य घात निरालंबी चढवणे आरत मारी हनुमंत साठोबे. रावणाला त्या ठिकाणी विश्वास बसला. रावणानं विचार केला, माझा जो मुलगा अखया नावाचा आहे तो शस्त्रास्त्रामध्ये निपुण आहे, नक्कीच तो रणभूमीच्या ठिकाणी जाईल आणि नक्कीच त्या हनुमंताला मारल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आणि रावणाला त्या ठिकाणी पटली. म्हणले आज्ञा देता दशानन होय. तुरे वाजतीचा निशाण आला शोकवला रत्रसेना समेत. अखया कुमार रथावर बसलेला आहे, वाजंत्री पुढे वाद्य वाजू लागलेला आहे, पताका धडकू लागलेले आहेत. अशा प्रकारचा लवाजमा घेऊन असणारा अखया म्हणले अशोक वनाच्या ठिकाणी येऊन पोचला. आकया शर संपत्ती रणियाच्या दिला मारुती वीरसिया करीती मारिला मनती वानर. आता या ठिकाणी अखया कसा आहे, रणामध्ये प्रवीण आहे, शस्त्रास्त्रामध्ये निपुण आहे. मग बाकीची जी लोक होती ती जात असताना बोलू लागली, नक्की म्हणले आता हनुमंताला अखया मारल्याशिवाय राहत नाहीये असं सैन्य त्या ठिकाणी बोलू लागलं. विजयाची आनवाई वाजंत्र्याची लागली एकच घाई हनुमंत्या ते समयी गेली काही ते ऐका. असणारा अखया कुमार आलेला आहे, वाजंत्रीच्या ठिकाणी वाजू लागलेले आहेत, ढोल ताशा वाजू लागलेला आहे. असा असणारा अखया ज्यावेळेस अशोक वनात आला त्यावेळेस आमच्या हनुमंतरायानं समोर पाहिलं गेला. म्हणले भवता पुच्याचा पैसाटो होय. त्याची शस्त्रे करणी सैन्य मारिले सवस गट आख्या उद्धट त्रासिले. हनुमंतरायानं लगेच शेपटाला आज्ञा केली, असणारा जेवढं सैन्य आलेलं होतं तेवढ्या सैन्याचा काटा आमच्या हनुमंतरायानं काढला, अखयाला त्रासून टाकलं. अशा प्रकारची फजिती हनुमंताने अशोक वनामध्ये केली. उच्चे आखलीला आकयासी रथ उडविला आकाशी धरितान धरवे हनुमंतासी
लगू लागवे शीतळपत असणारा त्या ठिकाणी शेपटाचा एकच झटका दिल्याबरोबर आकायाचा रथ आकाशामध्ये त्या ठिकाणी उडवला. हनुमंताला धरण्याचा प्रयत्न केला पण सापडला नाही. ती वर तरंगू लागला म्हणले. अशा प्रकारची फजिती हनुमंताने आकायाची केली. या दोन्ही विराट हा? युद्ध करीतीच निराधार विश्व करती सुरवर चक्राकार प्रभ्रम. आता या ठिकाणी असणारा युद्ध सुरू झालेला आहे. चक्राकार गोल त्या ठिकाणी फिरू लागलेले आहेत आणि घनघोर अशा प्रकारचं युद्ध या अकया बरोबर आणि त्या ठिकाणी सुरू झालं. यानंतर वाचकाची सेवा उषा रमेश कलाटे केळंब हे देतील. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चंद्र भगवान की जय. सूद हनुमान की जय. 91. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यै नमः. शैनेक स्थिती शैनेक अंबरी शैनेक रथ दिसे सागरी शैनेक दिसे त्रिकुटावरी धायधारी लाधवी. असणारा या ठिकाणी अकयाचं युद्ध सुरू झालेलं आहे. क्षणामध्ये असणारा रथ जो आहे आकाशामध्ये दिसू लागला. एका क्षणामध्ये सागरामध्ये दिसू लागला. एका क्षणामध्ये पर्वताकडे दिसू लागला. अशा प्रकारचं युद्ध हनुमंताचं आणि अकयाचं आणि या ठिकाणी सुरू झालं म्हणले. उच्च कापून लागे पाठी रथ पळता दिसपोटी उच्चे बांधून कडकडाटी रागे आपटी भुतळी. मग असणारा शेपूट काय पाठ सोडीना म्हणले. जिकडे रथ जाईल तिकडे हनुमंतरायाचं शेपूट चाललं. असणारा रथ त्या ठिकाणी शेपटामध्ये आवळला गेला आणि धाड दिशी खाली जमिनीवर आपटीला म्हणले. रथ आपटेतीची स्थिती ओढण खांडे घेऊन हाती अथळा उसळवणी लघु गती मारू मारू मारुती धारुनीला. आता या ठिकाणी असणारा अखया आहे म्हणले. रथ त्या ठिकाणी भुगा केला. घोडे सारथी मारले गेले. असणारा विरती असणारा अखया झाला. अखयानं काय केलं असणाऱ्या हनुमंताला मारण्यासाठी आणि तो अखया म्हणले आणि त्या ठिकाणी जाऊ लागला. मारावया हनुमंत ओढण खडगे शीतळपत कपिता करावया घात गगनांत उसळला. मग असणारा अकया जो आहे हातामध्ये खडगा घेतला गेला. हनुमंतरायाचा घात करावा म्हणून त्यानं आकाशाच्या ठिकाणी वर उड्डाण ठोकलं म्हणले. अकया उडता आकाशी हनुमंते धरिला पायाशी गरगरा बोंडिता त्याशी देहभावाशी विसरला. असणारा आकाश मार्गाने उड्डाण अकया करू लागलेला आहे. हनुमंतरायाला त्या ठिकाणी पाहिला गेला. पायाला धरला घर 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 दोडक्यासारखं फिरवलं आणि नांदिशी खाली आपटीला म्हणले. खडगे पडले मातेचा वाडा मुकुट पडिला रावण पुढा ओढले पडले लंकेचा कडा केला नो तडा बळाचा. आता ज्या वेळेस अखया त्या ठिकाणी मारला गेला असणार त्या ठिकाणी खडग आहे म्हणले. ती खडग त्याच्या आईच्या दारात जाऊन पडलं. असणारा मुकुट रावणाच्या पुढे पडला. ओढण जे आहे ते लंकेत जाऊन पडलं. अशा प्रकारची फजिती आणि त्या ठिकाणी झाली गेली. आपटांची शितातळी निधी उठेला पाताळी दिग्गजांची बैसेला टाळी झाडी रांगोळी. आता ज्या वेळेस अखया मारला गेला त्यावेळेस असणारे दिग्गज आहे देवानं त्या ठिकाणी टाळ्या वाजवला. फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी केला. चांगलं झालं घेऊन त्या ठिकाणी दुष्टाला मारलं म्हणून अशा प्रकारची अवस्था आणि या ठिकाणी निर्माण झाली म्हणले. करिता खया समाप्ती हनुमंताची अगात कीर्ती स्वर्गी सुरवर वणिती वणिती स्थिती ऋषी व. आता ज्या वेळेस अखया मारला गेला त्यावेळेस त्या ठिकाणी स्वर्गातून देव त्या ठिकाणी पाहत होते. देवानं फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी केला गेला. ऋषी मंडळी आहेत. ऋषी मंडळीनं त्या ठिकाणी स्तुती हनुमंतरायाची केली आणि अशा प्रकारची अवस्था आणि या ठिकाणी निर्माण झाली म्हणले.
मुकुट पडतांची पुढे वार्ता ऐकता रावण रडे मने म्याच केले पुढे पुत्र का पुढे दाढीला. आता ज्या वेळेस असताना अकयाचा मुकुट रावणापुढे पडला गेला त्यावेळेस रावणानं त्या ठिकाणी आनंद झाला, पेड वाटलं का नाही वाटलं. मग रावणानं त्या ठिकाणी काय अवस्था झाली, रडू लागला. मी वाईट अशा प्रकारची कृती केली, माझा असणारा मुलगा जो आहे तो मुलगा मी पुढे पाठवला आणि त्याची आज समाप्ती झाली. म्हणून असणारा रावण त्या ठिकाणी रडू लागला, रावणाला त्या ठिकाणी दुःख होऊ लागलं. वानरे अखया पडिला धरणी बोंब आली वणी मोनी रावण धुळी जगाली वदनी पडली धरणी मूर्छित. आता असणारा अकया रणभूमीच्या ठिकाणी मरण पावला आणि ही असणारी बातमी ज्यावेळेस लंकेमध्ये येऊन पोचली त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणले रावणाची काय अवस्था झाली. रावण रडू लागला, तोंडामध्ये माती घालू लागला, अशा प्रकारची अवस्था आणि रावणाची निर्माण झाली. पुत्र शोके कंपायमान क्रोधे झाला सावधान माझे जय शोकवन शोक. स्वतःचा मुलगा रणभूमीच्या ठिकाणी मेला गेला म्हणून त्याचा अतिशय दुःख रावणाला होऊ लागलं. माझा अशोक वन होता ते आज शोक त्या ठिकाणी झाला, वनाचा नैनाट झाला. अशा प्रकारचं कोण आणि रावण त्या ठिकाणी विचार करू लागला. रणी मर्दिले वानरे मिरी घेतली गायवारे अखयाची कैवारे धाडावया दुसरे दिसेना. आता रणभूमीच्या ठिकाणी कुणी जाण्यास तयार नाही. अकया जो आहे या अकयाचा कैवार घेण्यासाठी कुणाला पाठवावं, कुणाला पाठवायचे, पाठवा विठ्ठल महाराजांचं आता काय होय, दुसरं कोण आहे आता. मग अशा प्रकारे कुणाला तरी पाठवावं पण ती जायलाच तयार नाही, अशा प्रकारचा विचार आणि रावण करू लागला. बोला. घ्यावयाची सोडाणी मीच जाईल वनाशी वानरा मारेन निश्चयाची कास सरशी घाती. आता रावणानं विचार केला, लोकांच्या लेकराला कशाला लावायचं म्हणला, है का नाही. आपण स्वतः जावा म्हणला. आता आपण स्वतः गेल्याशिवाय वानर मरणार नाही म्हणून रावणानं निश्चय केला, कास घातली आणि रावण तयार झाला. म्हणले म्या मारिला तो वानर खयाचा सूड पावला खरे मध मारिले निर्धारे सीता सुंदरी निर्मुक्त. आता या ठिकाणी रावण विचार करू लागलेला आहे, जर समजा मी रणभूमीच्या ठिकाणी गेलो, मी जर वानर मारला तर माझी कीर्ती होईल आणि मी जर मेलो तर सीता निर्मुक्त होईल, असा विचार रावण करू. करा 160 पाच झाले. ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वती नमः ओम श्री माता पिताय नमः ओम श्री प्रभु रामचंद्राय नमः. ऐसा करोनी विचार युद्धा निघाला दशशिर तो वेगे धाविला ज्येष्ठ कुमार महावीर इंद्रजित. असणारा रावण युद्धासाठी चले मोठ्यानं वाचा, मला खाली पडलेलं जमत नाही. तुम्हाला आता सांगणार तर मला उठवा, मी राग आला तरी तुम्हाला चालू, मी हात जोडून सांगतो, काय उपयोग नाही बघा. एक जणांनी वर चढायचं आणि एक जणांनी खाली, मला ती जमत नाही. हा वाचू द्या पण मग उचलून वाचा. मग असणारा रावण त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. रावण निघालेला आहे, रावण पुढे आला. रावणाला वाटला मी जावं आणि रणभूमीच्या ठिकाणी जाऊन हनुमंता बरोबर युद्ध करावं. इतक्यामध्ये रावणाचा असणारा थोरला मुलगा आडवा आला. मांजर आडवी जावी तशी, है का नाही. माणूस म्हणतो की आपल्याला मांजर आडवी, तसा इंद्रजित आडवा आला आणि काय बोलू लागला. बोला. मने एकले वनचर केवळ जे कापाले खाई रे. यावळी जाणे लंकेश्वर श्रेष्ठ विचार हा नोहे. असणारा या ठिकाणी इंद्रजित पुढे आलेला आहे, रावणाला म्हणू लागलेला आहे तुम्ही एवढा मोठा 14 चौकड्याचं राज्य आहे, जळता जळा नाही म्हणला तुमच्या घरी, आणि मी असताना तुम्हाला जायची गरज काय, असा इंद्रजित आणि रावणाला बोलू लागला. विरी घेतला रणधाक म्हणून जाणे दशमुखा मी तव घरगुती सेवक आवश्यक मदधारी. आता या ठिकाणी इंद्रजित म्हणू लागला, रावण म्हणू लागला रणभूमीच्या ठिकाणी कुणी जायला तयार नाही म्हणून मी निघालोय. त्यावेळेस इंद्रजित काय म्हणतोय, काय म्हणतोय, मी घरचा आचार्य आहे का नाही, मी घरचा आचार्य आहे, मी गावातला आचार्य असून तुम्ही सत्याला परगावचा कशाला आणता, आहे का नाही, गावातल्याला खाऊ दे की. मग असा इंद्रजित बोलू लागला. तो सदा शिवाची आना शिवा तो स्वामी तुझे चरण चरण वानराला मारून
जातो मी, कारण मी पणा लय चांगला नसतो, मी लय शहाणा मला लय माना. आमच्या इकडे आहे बघा अनंत महाराज विठ्ठल महाराज, तुम्हाला खरं सांगतो, रामायण जर आम्ही लावलो नाही, आम्ही म्हणतो पट्ट्या होतो म्हणूनच पार पडला. अरे तू कशाचा पट्ट्या, जाता जाता उलटून पडला की झालं तुझं काय, हे का नाही. मी पणा उपयोगीचा नाही, पण तरी सुद्धा इंद्रजित म्हणतोय मी जातो आणि वानराला गळ्याला बांधतो आणि घेऊन येतो, असा इंद्रजित बोलू लागला. निराहारी ब्रह्मचारी तो इंद्रजिता ते मारी. इंद्रजित न मारवे कपीच्या करी हा फळहारी यथेष्ट. इंद्रजिताला सांगितले मला मारायचं सोपं नाही, हे का नाही, मला मारायचं सोपं नाही. जो निराहारी आहे, ज्यानं काही खाल्लं नाही, है का नाही, आपण आज वेळ टचून खाल्लंय, है का नाही. बघा आपल्या उपास तुम्हाला थोडक्यात सांगतो. एकादशी जर आपल्याला असावा, विठ्ठल महाराज उद्या एकादशी संध्याकाळी जर आपण जेवाय बसलो, मालकीने पुढे यायचं, घ्या उद्या एकादश आहे अर्धी, है का नाही, ही आपली एकादश. आणि एकादश झाली की द्वादश सोडाय बसलं, घ्या अर्धी कालची एकादश आहे. जो निराहारी आहे असा जर असेल तर तो मला मारेन. ही तर गट्टा गट्टा खाताय म्हणले, आणि ह्याच्या हातून मी मरण का. आईसे विचारणी रावण इंद्रजिताशी दिले आज्ञापन. रणी वानरा गांजून गळा. या ठिकाणी असं बोलल्यानंतर रावणानं आज्ञा दिली, नक्की म्हणले आता इंद्रजित या हनुमंताला या ठिकाणी बांधून आणल्याशिवाय राहणार. वाचक खास आहे बरं का, मला सुरुवातीला वाटलं थोडं बरं का, तुम्हाला राग येऊ देऊ नका. इंद्रजित युद्धा निगत वेळी निशा नेत्र हातीला ते काळी. कंगल टोपरा गावडी केली आलोळी महावीरी. असताना त्या ठिकाणी सैन्य चाललेलं आहे, इंद्रजित युद्धाला चाललेलं आहे, वाद्य वाजू लागलं आणि सगळ्यांनी एकच आरुळी त्या ठिकाणी ठोकली. कशी ठोकली, रावणाचा विजय असो अशा प्रकारची आरुळी ठोकली आणि निघाले म्हणले. शहाऐंशी प्रयुक्त मत्त हस्ती कोट्यानु कोटी महारथी. आणि वार नेनो किती वीर पदाती असंख्यात. 80,000 हातामध्ये शस्त्र घेऊन कोट्यावधी सैन्य बरोबर दिलं, कुणाच्या, इंद्रजिताच्या. आणि एवढं सैन्य घेऊन हा इंद्रजित अशोक वनाच्या ठिकाणी चालला म्हणले. विराट करचक रत्न खचित शस्त्र सैन्य लखलखित. आखरा तेजी झळकत वीर गर्जत सिंहनांदे. सिंहासारखी आरोळी त्या कुणाने सैन्याला ठोकली, वीर गरजू लागले, शस्त्रास्त्र बरोबर घेतली, पताका धडकू लागल्या. असा रावणाचा रथ गड 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 का तडाक फुटले कसरे भिंडी मांचे पांगरे. खाखाईली रणतुरे निज गजरे चालिले. इंद्रजिताचं सैन्य कसं निघालं, एखादं तळ असावा, फुल भरावा आणि गच्च दिशी मध्येच फुटावा, असा सैन्याचा लोटच्या लोट. आणि त्या ठिकाणी गरजत आरडत म्हणले आणि रणभूमीच्या ठिकाणी चाललं. इंद्रजित निगत उल्हासाशी नग्न कुमारी सिंक्या पाठीशी. आशंका पडली इंद्रजिताशी रावणाशी जळकाप. इंद्रजित युद्धाला निघालं, आपशकून झाला. बघा तुम्ही, आपण जर कुठे गावाला चाललो, एखादी मांजर आडली, आपण म्हणतो आपशकून झाला, पण ते खरं नसतंय, हाय ते हाय. मग इंद्रजित युद्धाला निघालाय. एक लहान नग्न कुमारी होती, मुलगी म्हणली, 60 दिवशी पाठीवर शिकली. रावण दचकलं, शंका निर्माण झाली, कारण आपशकून झाला, पुढे काय होतंय. चिन्ह पुसता ब्रह्मयाशी भविष्य कळले तयाशी. तोही तैसाची सांगे त्याशी अति भुयाशी भुयोक्ती. आता रावणानं काय केलेलं म्हणले, ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी विचारलं, आता ही चाललंय म्हणले, ही आपशकून आहे का शकून आहे, असं विचारल्यानंतर पुढे काय सांगितलं. युद्ध करिता वानराशी अपयश यशी यश अपयशी. इंद्रजित बांधोनी कपिशी तुझ पाशी आणि ना. या ठिकाणी ब्रह्मदेवाला विचारलं म्हणले, इंद्रजित चाललाय, आपशकून झालाय, काय होईल म्हणले रणभूमीमध्ये. त्यावेळेस असणाऱ्या ब्रह्मदेवानं सांगितलं, यश अपयश कोणचं तरी प्राप्त होईल, पण नक्की म्हणले हनुमंताला आणि लंकेमध्ये इंद्रजित आणल्याशिवाय राहणार नाही. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन. वा वा, जय जयकार स्वये गर्जना. इंद्रजित केले नमन पुढील कथन अवधारा.
मोठ्यानं गर्जना ठोकली. इंद्रजितानं रावणाचं दर्शन घेतलं आणि इंद्रजित निघाला म्हणले. येता देखणी इंद्रजित आनंद नाचे हनुमंत पूर्वाभया युद्ध मनोरथ श्री रघुनाथ तुष्टला. आता या ठिकाणी इंद्रजित आलेला आहे. हनुमंतरायानं पाहिल्यानंतर हनुमंताला आनंद झाला. बरं झालं म्हणले आता बघू म्हणले काय काय आहे का नाही. म्हणून इकडे रामचंद्र सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मपत्र लक्ष्मण वाचतोय. रामचंद्राला सुद्धा नवल वाटलं. अशा प्रकारची कथा आणि आहे म्हणले. हनुमंताला विचार केला सैन्य आलेलं आहे. सगळ्याचा काटा काढील आणि प्रत्यवेळ रक्ताचा सडा करीन म्हणले. माझं भक्षण रुधिर पान रण भोजन करावे. हनुमंतरायाला शेपटाला सांगितलं बघा म्हणले आता काय काय तवर लगी भूताला आमंत्रण दिलं. उद्याच्याला सकाळी नुकती आहे का नाही आहे का पण आहे का मग आहे मग असतीच मग अशा प्रकारे या ठिकाणी उद्याच्याला म्हणले तुम्हाला आमंत्रण आहे लवकर या. राक्षसांच्या कोडी ज्याच्या कोटी जावडी ते पूर्वी न परवडी वारी वारी रण मारे. शेपटानं त्या ठिकाणी आज्ञा केली. हनुमंतरायानं आमंत्रण दिलं. पण आमंत्रण कुणाला दिलं. टाळकरी माळकरी होय नाही कुणाला काय आवडतंय अनंत महाराज आहे का नाही. कुणाला जामन आवडतात, कुणाला जिलबी आवडते, कुणाला नळ्या आवडतात, कुणाला खंड आवडतात. काय ज्याला आवडेल ती प्रत्येकाला ज्याची आवड आहे त्याला सांगितलं. प्रत्येकाने यायचं आणि आपापल्याला लाईनीला बसायचं म्हणले. कारण ही कल तिकडे पुन्हा नाही. ज्याला जी आवडतंय त्याला ते खायला मिळणार आहे म्हणले. सगळ्यांना सकाळी हजर व्हायचं. आताची भाजी भाकरी तुम्ही करावी निहारी. श्रीराम नर केसरी पंचधारी निवविलं. भूताला आमंत्रण दिलं आणि दिल्यानंतर सांगितलं गेलं जसं आज ब्रह्मपत्र आहे. विठ्ठल महाराज तुम्ही नुकती केली आहे. कधी उद्या. आता शक्तीला नक्की गुलाबजामुनच आहे. कारण का भूताला सांगितलं आता मी भाजी भाकर देणार आहे पण माझा मालक आल्यानंतर तुम्हाला यथेष्ट भोजन मिळणार आहे. असं कोण म्हणतोय. हनुमंत म्हणतोय. इंद्रजित येता सहदरी पुढे धाविनली आषाढी. जेने मारिला अभयाबळी त्याची होळी मी करीन. आता इंद्रजित निघालाय म्हणले. निघाल्यानंतर त्या ठिकाणी लगेच त्याची बहीण आडवी आली. आता बहीण आडवी आली म्हणजे ती काय म्हणते. जन म्हणले माझा भाऊ मारला त्याचा काटच करते म्हणले मी आता. कोणी आली अशोकवन पुढा हनुमंत लक्षण विकट वठारिले नयन विक्रार बदन पसरणी. आता या ठिकाणी आसाळी आली. हनुमंतरायाला बघितलं. लाल भडक डोळं केलं आणि जाबाड वाचलं. कसं केलं. खालचं खालीन वरचं असं आम्ही सांगितलं. लोक काय म्हणतात वाय बी सांगतात म्हणले खालचं तोबाड खाली आणि वरचं वडी. ह्याला किती खायला लागत असं का तुझ्या बापाची गरजेचे काय लय प्रश्न जवळ. आम्ही एक बार सांगितलं असं रावणाला 80,000 बायका. एक जण म्हणले त्याला खोबरी असतील किती लागत असं. मी म्हणलं टँकर आणत असं. तुला काय करायचं कुठं ना. मग अशी असणारी आसाळी आली. खालचं तोंड खाली वरचं तोंड वरी म्हणले. एक जाबाडे भूतरी तुझे लाविले कराळ विक्राळ दांतारी जीवाकारी लवथवित. विक्राळ रूप धारण केलं. खालचं जाबाड खाली वरचं वर म्हणले आकाशाला निहून पोचवलं. अशा प्रकारचं विक्राळ रूप आसाळीने धारण केलं. प्रमाण होऊन त्याचा जीवा दाता नाथरत वेगिरी गाला घशात गेला उदरात मारुती. हनुमंतरायानं बघितलं. हनुमंतरायाला वाटलं हिरलय खोलय म्हणून एकदा हनुमंतरायानं काय केलं. दंडशी मुटका टाकला. कुठं हिरीत. कुठं टाकला. आसाळीच्या जाबड्यात. मुटका टाकल्याबरोबर तिनं आप केल्याबरोबर दातात बी गव्हाना जिबीला बी चौकाला ना म्हणले. काय केलं बोला. मुखी निघाला मारुती नातळ्याची जीवा दांती. आसाळी विस्मय मारी चित्ती थकिले निश्चिती वाढणारे. मुटका टाकला. आसाळीनं जिबीना
केलं, दाताने मी चावते, कुठंच सापडा म्हणले. नक्की हे ना मला फसवला म्हणले. कारण फसवायचा प्रकार मी फवारा आणत असतो बरं का विठ्ठल महाराज. कधी मध्ये फसवायचा प्रकार एक सांगतो. एक माणूस पंढरपूरला चालला आणि पंढरपूरला चालल्यावर बस स्टँडवर गेला. एसटी लागली, कंडक्टर आला, तिकीट काढलं आणि ड्रायव्हर याच्या टायमाला खाली उतरला. ड्रायव्हर आला, बेल दिली, एसटी निघून गेली. आमचं विठ्ठल महाराजाला ते हसत होतं. म्हणजे कस काय हसतो, कस काय पट्ट्याने फसलो म्हणला. काय केलं, तिकीट काढलं आणि गेलोच नाही, है का नाही. मग अशा प्रकारे नक्की म्हणले हे फसवलंय कोणी. गोड करुती खारट आंबट तिखट की तुरट काही चवी न कळत पट्ट राक्षसी असणारी असणारी म्हणून आले. काय करावं म्हणले, ही गोड बी लागा नाही, तिखट बी लागा नाही, तरी बी नाही, चव बी नाही, मसाला बी कमी टाकलाय म्हणले. मग काय झालं, बीन मर्याची माझ्या हाती बांधला गेला हात केला ती पुढे काय करी ख्याती जीवी धाकली आचारी धाकधूक धाकधूक करू लागली. हनुमंतरायाला तर गिळलंय म्हणले, माझ्या तर कुठंच लागना म्हणले. आता पुढे काय करतोय बाबान काय नाही म्हणले. इंद्रजिताशी करावे रण हनुमंताशी आवडी पूर्ण तिच्या उरीन राहे कशन केले विंधान त्या का. आता हनुमंतराय आसाळीच्या पोटात गेलं, पण एक क्षण डोळ्याची पापणी लावती तेवढं सुद्धा थांबाना आती. कारण त्याला वाटलं कधी बाहेर जातोय आणि कधी इंद्रजिताचं माझं युद्ध होतोय. म्हणून हनुमंतानं काय केलं, काळीचा उकडानी संदेश बेमी पाशी फोडले पोट. हनुमान रिघोनिया स्पष्ट केला उद्भट भूभुपकार. हनुमंतरायानं काळीच बोक धरलं. कुणाचा आसाळीचा लागला जोका खेळायला. एकच जोका खेळा बीबी पशी डुसणी दिली. बाहेर आला, प्रभू रामचंद्र भगवान की जय. आसाडी गिळला हनुमंत कथा विस्तारिली लोकांत. चुकला इंद्रजिताचा अर्थ युद्ध कंधारच्या सैन्यांचा. आता या ठिकाणी सैन्य त्या ठिकाणी 17 घरची 17 एक होती काय. नक्की म्हणले आसाळीनं हनुमंताला गिळलं म्हणले. कारण का, आता इंद्रजिताचा युद्धाचा अनर्थ टळला, लंकेवर संकट येणार नाही म्हणले. आनंद झाला आणि काय करू लागले, ती वामणार तरी का मरता कया कुमर गुणकर किंकर प्रधान पुत्र जंबुवीला बांधता. त्यानं विचार केला, सैन्य म्हणू लागलेला आहे. पहिल्या टायमाला जर भवानी हिनं केली असती, है का नाही, पहिल्यांदा जर आली असती, आकया मेला नसता, जंबुमाळी मेला नसता, प्रधान पुत्र मेला नसतं म्हणले, है का नाही, कुणीच मेलं नसतं म्हणले. पहिल्यांदा हिलाच लावाय पाहिजे होतं, अनर्थ टळला असता, अशी लोक बोलू लागली. हनुमंत सगळ्याची दुसरी बोंब सांगत केला निपात आसाळीचा. पहिली लोक रावणाजवळ येऊन पोचली. रावणाला सांगितलं, आसाळीनं हनुमंत गिळला, तुम्ही साखर वाटा. तवर महागून गेली, आसाळी मिली म्हणले. कोणता मारिली पडलंका विठंबिली शूरपणका. आता मारिली आसाळी का हो, कोण कोण दुःखा विश्वास. रावण विचार करू लागलेला, काय सांगावं काय सांगावं. पहिल्यांदा हनुमंत आला, कोणता नावाची राक्षसन मारली, कुठं पडलंकेत. शूरपणका विटंबन केलं, आता आसाळी मारली, बारक मारलं. आता नंबर कुणाचं दुःख सोसावं म्हणले, कुणाचं दुःख सोसावं असा विचार रावण करू लागला. घोरी घोरी उद्रात करी राक्षसनीचा निपात. तो इंद्रजिताचा करी घात चरी कापत रावण. रावणाला मागच्यानं सांगितलं, आसाळी मिली, हनुमंत बाहेर आलाय. नक्की म्हणले आता इंद्रजिताचा घात केल्याशिवाय राहणार नाहीये. थर 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 रावण कापू लागला. एका जनार्दना शरण झाल्या आसाळी निर्धन. पुढे इंद्रजित हनुमान सावधान अवधान. आता एकनाथ माऊली जनार्दन माऊलीला शरण जाऊन सांगतात, आता आसाळीचं खलास झाली. आता पुढे पुढच्या अध्यायामध्ये इंद्रजिताचा आणि हनुमंताचं घनघोर अशा प्रकारचं युद्ध होणार आहे. अशा प्रकारे आणि सांगू लागले,
स्वास्ती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे काकार टिकाया ब्रह्मलिखित हनुमाना साई वधो नामा त्रिशतमाध्याय बोला श्री कृष्णार्पण मस्तु कुंडलिका वरदे हरिश्चंद्र श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय।